पैशाला इम्पॅक्ट करायला बेसिक काही पॅरामीटर्स आहेत. जसं आपण सांगू शकतो एंट्रन्स. तुझ्या घरात ज्या एनर्जीज येतात, जसं आपण आता दोघं बोलतोय तर आपण काहीतरी एनर्जी ट्रान्समिट करतोय. बरोबर. तर तुझी एंट्रन्स आहे, म्हणजे तुझ्या घरात ज्या एनर्जीज येणार त्या एंट्रीतून येणार आहेत. ओके. तर एंट्रन्स कधी पण काय बेसिक पॅरामीटर्स आहेत, त्याच्यामध्ये तुमचं एंट्रन्स येतं कुठून आहे, तुमचं टॉयलेट कुठे आहे, तुमचं किचन कुठे आहे, तुमचं बेडरूम कुठे आहे, तुमचं देवघर कुठे. तर एंट्रीचं सांगायला गेलं तर सगळ्यात पॉझिटिव्ह एंट्री तसे एक्झॅक्ट चारही ठिकाणी, एक्झॅक्ट S3 S4 किंवा एक्झॅक्ट चारही ठिकाणी जर तुम्हाला 0 डिग्रीवर भेटतंय, प्युअर पश्चिम, प्युअर पूर्व, प्युअर उत्तर किंवा प्युअर दक्षिण तर चांगलं. पण तुम्हाला राजाची एंट्री आहे E3 E4 मधनच आहे, पूर्वेकडून. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जे एंट्रन्स असेल ते आपण चारही दिशांना ठेवू शकतो, पण ते एक्झॅक्टली 0 डिग्रीवरती असली पाहिजे. बरोबर, एक्झॅक्ट हेच सांगायचं. आणि जो राजा असतो किंवा जे मोस्टली जे पैशावाले असतात ते लोक त्यांची जी एंट्री असते ती पूर्वेला ठेवतात. बरोबर. ओके. E3 E4 मध्ये. बरोबर. ओके. आता हे एंट्रन्स झालं, त्याच्यानंतर बाकीचं जर तुमचं किचन असेल तर किचन मोस्टली तुम्ही आग्नेयाला ठेवा. का तर किचन मध्ये आपण अग्नी प्रज्वलित करतो, अग्नितत्व पण असतो आणि अग्नी प्रज्वलित करतो, आणि तिकडे अग्नी करणं किंवा किचन मध्ये काही करणं तर आग पेटणं हे एक प्रकारचं हवनच आहे. ओके. तर अग्नितत्व किंवा तिकडे जी देवता आहे, महालक्ष्मी देवता आहे किंवा तिकडे जे तत्व बसले त्याला अग्नीच पाहिजे. तर तुमचे अग्नितत्व बॅलन्स असेल आणि किचन तिकडे असेल तर तुम्हाला काही दोष तर होणार नाही. प्लस तुमच्या कॅश लिक्विडिटीमध्ये, तुमच्या लाईफमध्ये कॅश लिक्विडिटी आहे, तुमच्या लाईफमध्ये जे काय कॅश रिलेटेड संबंध आहेत, कॅश रिलेटेड जी काय काम आहेत ती नेहमी चांगली राहणार. तर किचन हे अग्नितत्वामध्येच बेस्ट आहे. ओके. पण मग मला इथे असं विचारायचंय, समजा आता तुम्ही सांगितलं की आग्नेयला अग्नितत्व असतं, मग आपण आग्नेयला किचन ठेवतो, बरोबर. पण मग काय असतं की त्या किचनला जो ओटा असतो त्यालाच लागून बऱ्याच लोकांचं बेसिन असतं की जिथे भांडे वगैरे धुतात. मग आता हे तिथं आलं पाणी, बरोबर. ते जर अग्नीला आलं तर परत प्रॉब्लेम होईल. तर जे बेसिन असतं ते एक्झॅक्टली कुठं असलं पाहिजे? बेसिन इथे असावी की समजा जेव्हा आपण ग्रिड करतो किंवा नकाशा काढतो घराचा, आपले नॉर्मल सांगतो पण एकदम लेमन लँग्वेज मध्ये, नकाशा आपण घराचा जेव्हा काढतो तर तुमची पूर्व दिशा असते आणि आग्नेय दिशा. ह्याच्यामध्ये जी दिशा आहे त्याला म्हटलं गेलं पूर्व आग्नेय. जशा आपल्या 4 दिशा बेसिक माहिती असतात सगळ्यांना, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. त्याच्या पुढे जर आपण जातोय तर 8 दिशा असतात, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य. तर ह्या प्रत्येक दिशांच्या मध्ये एक दिशा आहे. तशी पूर्व आणि आग्नेयच्या दिशेच्या मध्ये आहे पूर्व आग्नेय. त्याला ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट म्हणतात, त्यांना चर्निंगची दिशा म्हणतात. चर्निंग म्हणजे आपण जे दळतो ना ते. तर तिकडे तुम्ही तुमचा बेसिन आणू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर कठडा बनवताय, आग्नेय दिशेला कॉर्नर आहे, तर तुमची शेगडी जी आहे, तुमचं जे काय तुम्ही ज्याच्यावरती जेवण बनवणार, गॅस म्हणू शकता तुम्ही, ओव्हन म्हणू शकता, जे काय फायर एलिमेंट तुम्ही तिथे युज करणार आहे किंवा फायरचे अप्लायन्सेस युज करणार आहे, आग्नेयला असावे. आणि तुमचे जे बेसिन आहे, जे वॉटर एलिमेंट आहे किंवा तुमचं जे सिंक आहे, बेसिन आहे, जिथे तुम्ही भांडी धुण्यासाठी वापर करता, ते तुमचं बेसिन ईस्ट ऑफ साऊथ ईस्टला येऊ शकतं. ओके. म्हणजे थोडंसं लेफ्ट साईडला. जेव्हा तुम्ही असे पूर्वेकडे दिशेकडे तुम्ही उभं करत आहे, फेस करून पूर्व दिशेकडे आहात, तुमच्या राईट साईडला आग्नेय कॉर्नर आहे, तिकडे तुमची शेगडी किंवा तुम्ही जेवण बनवताय तिकडे, तर तुमचा जो सिंक आहे किंवा भांडी बेसिन आहे लेफ्टला असावं. आता झालं किचन आणि एंट्रीज. ओके. तर आता आपण बेडरूम बद्दल सांगू. तर ज्याचं बेडरूम वेस्टला आहे तो या जगातील सगळा श्रीमंत माणूस आहे, रिचेस्ट मॅन ऑन द अर्थ. का तर पश्चिम दिशा जी आहे, ठीक आहे, ती इच्छापूर्ती आहे, बरोबर. आणि राजा महाराजांचा जो बेडरूम असायचा तोही पश्चिमेलाच असायचा. तर पश्चिमेला नेहमी बेडरूम चांगलं. जर पश्चिमेला पॉसिबल नसेल तर तुम्ही दक्षिणेला ठेवू शकता. दक्षिणेला पण चांगलं आहे. जसं विश्वकर्मा ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की दक्षिणेम शयनम तथा, दक्षिणेम शयनम तथा म्हणजेच काय, शयन कक्ष तुमचं दक्षिणेला पण चालेल. ओके. सो दक्षिण आणि पश्चिम या 2 बेडरूम साठी नेहमी बेस्ट आहे. पण मग बेडरूम जरी समजा आपलं पश्चिमेला असलं किंवा दक्षिणेला असलं तरी डोकं कुठल्या साईडला असायला हवं? नक्कीच. तर डोकं 3 ठिकाणी चालतं. 4 मेन दिशा आहेत आपल्या, त्यात पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. जर तुम्ही दक्षिणेला डोकं ठेवताय आणि उत्तरेला पाय ठेवताय, तर सकाळी तुम्ही जेव्हा उठता तर तुम्ही उत्तरेला तुमचं फेसिंग होतं, तर ते नेहमी चांगलं तुमच्यासाठी, लक्ष्मी येण्यासाठी किंवा लक्ष्मी येत राहण्यासाठी. पूर्वेकडे तुम्ही डोकं करताय आणि पश्चिमेकडे पाय करताय तर तुमचं नॉलेज किंवा तुमचं जे काही तुम्ही स्टडी करताय ज्या क्षेत्रामध्ये आहात त्याच्यासाठी चांगलं. आणि तुम्ही जर पश्चिमेकडे डोकं करताय आणि पूर्वेकडे पाय करताय तर तुमच्या इच्छापूर्ती आणि तुम्हाला जे काही सुख समृद्धी लाभायची आहे ती लाभते. एकाच गोष्टीची काळजी घ्यायची आहे, एक तर तुम्ही डोकं
उत्तरेला करून पाय दक्षिणेकडे करत नाही. म्हणजे मला समजलं की जर आपलं बेडरूम जर पश्चिमेला, पहिली गोष्ट तर बेडरूम पश्चिमेला आणि दक्षिणेला पाहिजे. बरोबर. ओके. आणि ज्यावेळेस आपलं पश्चिमेला बेडरूम असेल तर त्यावेळेस आपण दोघी साईडला झोपू शकतो. बरोबर. पण त्याच्यामध्ये जर पश्चिमेला डोकं करून झोपलं तर जास्त चांगलं आहे. हा. ओके. आणि जर दक्षिणेला बेडरूम असेल तर झोपताना डोकं दक्षिणेला करायचं आणि पाय उत्तरेला करायचं. बरोबर. नक्की. उत्तरेकडे डोके करून झोपायचं नाही. ओके. आता म्हणजे आपलं तुमचं पाय दक्षिणेकडे येता कामा नये. हो हो. म्हणजे आता आपलं एंट्रन्स पण झाली, किचन पण झालं आणि बेडरूम पण झालं. आणखी काही बाकी आहे? देवघर आहे. तर देवघर तुझ्या पैशाला कसं इम्पॅक्ट करतं? देवघर हे ईशान्येला का असावं? तर ईशान्य या शब्दातच आहे ईश्वराची जागा, ईश्वर. तर ईश्वराची जागा, मेडिटेशनची जागा. तर जेव्हा तुझं ईशान्य डिस्टर्ब असतं ना, तर तेव्हा तुझे आयडियाज, तुझं विजन, तुझं फॉर्च्यून, तुझं फोकस हे पूर्ण हलून जातं. तुझ्याकडे आयडियाज येणार पण ते तू एक्झिक्यूट नाही करू शकणार. ओके. फॉर एक्झाम्पल तुझे जेवढे मित्र असतील किंवा घरामध्ये जेवढे रिलेटिव्ह, जेवढे पाहुणे असतील, कझिन्स असतील, ज्या माणसाला त्याचं करिअर किंवा नेक्स्ट 2 इयर्स, नेक्स्ट 5 इयर्स प्लॅन आहेत किंवा फोकस आहे, त्याला माहिती आहे काय करायचं, त्याचं ईशान्य बाय डिफॉल्ट चांगलंच असणार, बॅलन्स असणार. आणि ज्या माणसाकडे ईशान्य डिस्टर्ब आहे त्याच्याकडे आयडियाज असणार पण तो करू शकणार नाही काय. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जर पैसा कमवायचा तर तुमचं डोकं शांत असलं, प्रॉपर असलं पाहिजे. आणि ते जर तुम्हाला व्यवस्थित चालू ठेवायचं असेल तर तुमचा देवारा हा ईशान्येला असला पाहिजे. म्हणजे ईशान्य तुमची बॅलन्स पाहिजे, काय डिस्टर्ब नको. टॉयलेट वगैरे नको. टॉयलेट सगळ्यात मोठा दोष ईशान्येला टॉयलेट हा का मानला गेलेला आहे? ईशान्य ज्यांची डिस्टर्ब आहे किंवा ईशान्येला लागून अजून एक दिशा असते जी ईशान्य आणि उत्तरेच्या मध्ये, उत्तर ईशान्य, जी इम्युनिटीची मानली जाते. तर ह्या 2 दिशेमध्ये डिस्टर्ब असेल तर तुम्हाला मोठे आजार होऊ शकतात. किंवा गॅरंटेड ज्यांच्याकडे उत्तर ईशान्य डिस्टर्ब आहे त्यांना हार्टचे प्रॉब्लेम्स किंवा त्यांना मोठे डिझीज तुम्ही सांगू शकता, पॅरालिसिस, बाकी काही गोष्टींचे अटॅक जे असतात, फॉर पॅनिक अटॅक सांगू शकता तुम्ही, किंवा कॅन्सर सारखे मोठे आजारी होऊ शकतात. म्हणून ईशान्येला टॉयलेट नाही. कारण की जर तुमच्या डोकंच तुम्ही जर फ्लश करताय सारखं तर तुमच्या डोक्यामध्ये काय राहणारच नाही, तुम्ही भटकतच राहणार नाही.